तर आज आपण फर्स्ट स्टँडर्डचा मॅथ ऑलिम्पियाड फर्स्ट चॅप्टर नंबर सेन्स हा सुरू करणार आहोत. यामध्ये आपण खूप सारे टॉपिक कव्हर करणार आहोत. आयडेंटिफाय नंबर्स अँड देअर नेम्स अप टू 100. व्हॉट कम्स बिफोर, आफ्टर अँड बिटवीन नंबर्स. कंपेअर नंबर्स. आयडेंटिफाय नंबर्स अँड देअर नेम्स युझिंग ॲबॅकस अँड प्लेस व्हॅल्यूज. अरेंज नंबर्स इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. स्किप काउंटिंग. एक्सपांडेड फॉर्म. काउंट अँड राईट द नंबर ऑफ गिवन ऑब्जेक्ट्स. तर याचा पहिला आहे मॅथमॅटिकल रिझनिंग. यामध्ये आपण पहिला क्वेश्चन बघणार आहोत. फिश डॅश शोज द ग्रेटेस्ट नंबर. यात 4 प्रकारचे फिश दिले आणि 4 वेगवेगळे नंबर दिलेले आहेत. त्यापैकी पहिला आहे 92, दुसरा आहे 97, तिसरा आहे 79 आणि चौथा आहे 62 आणि त्याच्या खाली वेगळे अल्फाबेट्स दिलेले आहेत जसं की PQRS. तर यापैकी ग्रेटेस्ट नंबर जो आहे त्याचा अल्फाबेट आपल्याला इथे शोधून तो ऑप्शन करेक्ट करायचा आहे. तर याचा ऑप्शन करेक्ट आहे ग्रेटेस्ट नंबर 97 आणि त्याचा अल्फाबेट आहे Q. तर यामध्ये B हे आपलं आन्सर करेक्ट आहे, Q. पुढचा क्वेश्चन आहे द नंबर कम्स जस्ट आफ्टर 72. तर यामध्ये 72 नंतर नेक्स्ट आफ्टर नंबर कोणता आहे? तर यामध्ये 27, 72, 73, 37. तर ऑप्शन नंबर C 73 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. तर यामध्ये 25, 52, 65, 56, 25, 65, 52, 56. सी ऑप्शन आहे 25, 65, 56 आणि 52. तर डी ऑप्शन आहे 25, 52, 56 आणि 65. तर हे आपलं डी ऑप्शन करेक्ट आहे. यामध्ये असेंडिंग ऑर्डर करेक्ट आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे देअर आर 6 टेन्स अँड 5 वन्स इन डॅश. तर यामध्ये 56, 65, 60 आणि 50. तर यामध्ये 6 टेन्स 60 + 5 65. ऑप्शन नंबर बी हे आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन फिफ्थ व्हॉट कम्स बिफोर 85 बट आफ्टर 83. तर आपल्याला यामध्ये 83 आणि 85 यांचा बिटवीन नंबर म्हणजे 83 नंतर आफ्टर नंबर आणि 85च्या बिफोर नंबर म्हणजे मिडल नंबर आपल्याला काढायचा आहे. तर त्यात 84 हे आन्सर आपलं करेक्ट राहणार आहे. ऑप्शन नंबर बी 84. 6 नंबरचा क्वेश्चन आहे द नंबर शोन ऑन द गिवन ॲबॅकस. तर यामध्ये टेन्स आणि वन्समध्ये काही बिट्स दिलेले आहेत आणि ते आपल्याला काउंट करायचे आहेत. तर टेन्समध्ये आहे 1, 2, 3, 4, 5 आणि इकडे वन्समध्ये आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर आहे इकडे 5 आणि इकडे 9 आणि इकडं 9. तर आपला नंबर झाला 59. तर हे सी नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट राहणार आहे. तर पुढचा क्वेश्चन आहे द ग्रेटेस्ट नंबर ऑफ बर्ड्स आर सिटिंग ऑन ब्रांच. तर इथे 4 प्रकारच्या ब्रांच दिलेल्या आहेत W, X, Y आणि Z. तर कोणत्या ब्रांचवर ग्रेटेस्ट नंबर बर्ड्स हे बसलेले आहेत हे आपल्याला काउंटिंग करायचे. पहिले आहे W 1, 2, 3. तर यावर 3च आहेत. फोर्थ Xवर आहे 1, 1, 2, 3, 4. Yवर आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 आणि झेडवर आहेत 1, 2, 3, 4, 5. तर आपला आन्सर राहणार आहे ऑप्शन नंबर C Y. पुढचा क्वेश्चन 8 नंबरचा क्वेश्चन आहे सिलेक्ट द करेक्ट मॅच. तर यामध्ये टेन्स आणि वन्स आणि नंबर यांचा आपल्याला करेक्ट मॅच शोधायचा आहे. 31 पहिला आहे 110 3 वन्स हे रॉंग आहे. B 38 8 टेन्स 3 वन्स हे पण रॉंग आहे. C आहे 54 5 टेन्स आणि 4 वन्स हे करेक्ट आहे. आणि डी आहे 69 9 टेन्स 6 वन्स हे पण रॉंग आहे. तर आपला ऑप्शन नंबर C हे करेक्ट आन्सर राहणार आहे. पुढचा 9 नंबरचा क्वेश्चन ॲपल डॅश शोज द स्मॉलेस्ट नंबर. तर यामध्ये कोणतं ॲपल हे स्मॉलेस्ट नंबर शो करतंय. तर पहिला आहे 42 P 71 Q 17 R आणि 44 S. तर यापैकी आपलं ऑप्शन नंबर C R 17 हे ऑप्शन आपलं करेक्ट राहणार आहे. पुढचा क्वेश्चन
विच ऑफ द फॉलोविंग सेट्स हॅज मोर ऑब्जेक्ट्स दॅन द गिवन सेट ऑफ रॅकेट्स. तर यामध्ये इथे काही रॅकेट्स दिलेले आहेत 1 2 3 4 5. तर यापेक्षा मोर ऑब्जेक्ट्स दॅन द गिवन सेट ऑफ रॅकेट्स. तर याच्यापैकी मोर नंबर आपल्याला याच्यातून शोधायचा आहे. तर 1 2 3 4 5 ए ऑप्शन तर नाही आहे. दुसरं आहे 1 2 3 हे पण नाही आहे. थर्ड 1 2 3 4 5 हेही नाही आहे. आणि डी ऑप्शन 1 2 3 4 5 6 7. तर आता क्वेश्चन नंबर 11 आपण या ठिकाणी बघणार आहोत. विच ऑफ द फॉलोविंग ॲबॅकस शोज द नंबर ऑफ द गिवन डॉल्स. तर या ठिकाणी काही डॉल्स दिलेले आहेत आपल्याला. आधी आपण त्याची काउंटिंग करू. 1 2 3 4 5 6 7 8. तर या ठिकाणी 8 डॉल्स आहेत. तर या ठिकाणी 4 प्रकारचे ऑप्शन दिलेत. त्यापैकी कोणत्या ऑप्शनमध्ये आपल्याला 8 हा नंबर शोज होतो. तर ऑप्शन नंबर डी याच्या वन्समध्ये 8 बीड्स दिलेले आहेत. तर हे आन्सर ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे 12 नंबरचा. विच ऑफ द फॉलोविंग नंबर्स इज नॉट शोन ऑन द गिवन मँगो. तर ए ऑप्शन 2 10s 4 1s 24. तर या ठिकाणी 24 हा नंबर आहे. नंतर बी ऑप्शन 3 10s 7 1s 37 हा नाही आहे. सी ऑप्शन 8 10s 2 1s 82. तर हा नंबर सुद्धा आहे मँगोमध्ये. आणि डी आहे 5 10s 6 1s 56. तर हाही आहे. तर ऑप्शन नंबर नॉट शोन ऑन द गिवन मँगो. तर ऑप्शन नंबर बी हे आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे. ऑप्शन 13 नंबरचा क्वेश्चन. द गिवन नंबर लाईन शोज. तर या ठिकाणी एक लाईन दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2ची काउंटिंग दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण ऑप्शन बघू. काउंटिंग बाय 1, काउंटिंग बाय 4s, काउंटिंग बाय 3s आणि काउंटिंग बाय 2s. तर 2 1s are 2, 2 2s are 4, 2 3s are 6, 2 4s are 8. तर ही काउंटिंग 2s. तर ऑप्शन नंबर डी काउंटिंग बाय 2s हे ऑप्शन करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 14 सिलेक्ट द करेक्ट मॅच. तर यामध्ये करेक्ट मॅच आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑप्शन नंबर ए 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर या ठिकाणी 12 अम्ब्रेलाज आहेत. हे करेक्ट मॅच नाही आहे. ऑप्शन बी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तर या ठिकाणी 14 आहे आणि ऑप्शनमध्ये 16 आहे. तर हेही करेक्ट मॅच नाही आहे. ऑप्शन नंबर सी इथे काही कॅप्स दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर हे आन्सर आपलं करेक्ट आहे 15. आणि डी आपण चेक करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. तर हे सुद्धा इनकरेक्ट आहे. तर आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 15. हाऊ मेनी बटरफ्लाईज आर देअर ऑल टुगेदर. तर इथे काही बटरफ्लाईज दिलेले आहेत आणि त्या आपल्याला काउंट करायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. तर 18 बटरफ्लाईज आहेत. तर यापैकी ऑप्शन नंबर ए 1 10s 8 1s हे करेक्ट आन्सर आहे.